नमस्कार, मैं शिवानी डेली न्यूज़ में आपका स्वागत है। चलो नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। उल्लासनगर शहर के लाइफ केयर अस्पताल में मरीजों का इलाज बेहतरीन तरीके से किया जा रहा है और आप अपनी किसी भी बीमारी की इलाज के लिए लाइफ केयर अस्पताल को जरूर भेंट दें। 2 फरवरी 2024 को हिलायन पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक अनिल जगताप के कमरे में एक बैठक के दौरान कल्याण के बीजेपी विधायक गणपत गायकवाड़ ने उल्लासनगर पूर्व के नगर सेवक और शिवसेना शिंदे गट के कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड़ पर फायरिंग कर दी, जिसके बाद गणपत गायकवाड़ समेत हर्ष केने, संदीप सरवनकर, विकी गनोत्रा, रंजीत यादव को गिरफ्तार कर लिया और कोर्ट के आदेश के मुताबिक उन्हें 14 फरवरी तक पुलिस हिरासत में भेज दिया गया। साथ ही आज 14 फरवरी 2024 को सुबह 9 से 9:30 के करीब आरोपियों को उल्लासनगर चोपड़ा कोर्ट में पेश किया गया। इसके अलावा इससे पहले 3 फरवरी को जब गणपत गायकवाड़ को कोर्ट में लाया गया था तो गणपत गायकवाड़ के समर्थकों ने कोर्ट के सामने जोरदार नारेबाजी की थी। इस कारण पुलिस ने किसी भी अप्रिय घटना को रोकने के लिए कोर्ट के एरिया में कर्फ्यू आज लगा दिया था। मीडिया को भी दूर रखा गया था। साथ ही इस वक्त भारी पुलिस बल तैनात किया गया था। गायकवाड़ के खिलाफ अदालत में कार्रवाई शुरू होने के बाद कई घंटों तक दोनों पक्षों में आरोप प्रत्यारोप का दौर चलता रहा। इस समय सरकारी वकील ने विधायक गणपत गायकवाड़ की पुलिस हिरासत बढ़ाने की मांग की, लेकिन सरकारी पक्ष द्वारा कोर्ट के सामने कोई नया मुद्दा नहीं उठाने के कारण कोर्ट ने गणपत गायकवाड़ समेत 4 लोगों को न्यायिक हिरासत में भेज दिया। आपले जे माननीय आमदार गणपत गायकवाड साहेब आहेत त्यांच्यासाठी आम्ही हजर झालो कोर्टामध्ये। कोर्टामध्ये पोलिसांची बाजू अशी होती की त्यांना 11 दिवस पोलीस कस्टडी ऑलरेडी मिळालेली होती, त्यानंतर पुन्हा त्यांना पुढे पोलीस कस्टडीची गरज भासत होती, परंतु माननीय न्यायालयाने सर्व गोष्टींचा विचार करून त्यांनी कुठलेही नवीन मुद्दे कोर्टासमोर आणले नाही आहेत, कुठल्याही प्रकारच्या कस्टडीची गरज नाही आहे। पोलिसांना जेवढा वेळ पाहिजे होतं ते पूर्ण वेळ मिळालेला आहे आणि पुढे कुठले कस्टडीची गरज नाही आहे असं मत घेऊन आणि सफिशियंट चान्स पोलिसांना दिलेलं गेलं आहे। तर असं त्यांनी ऑब्झर्वेशन्स देऊन कोर्टाने त्यांची पोलीस कोठडी नामंजूर केलेली आहे आणि त्याच्याबद्दल बरोबरच जेवढे इतर आरोपी होते सर्व आरोपितांना आज माननीय न्यायालयाने MCR म्हणजेच आपलं जेल कस्टडी ती मंजूर केलेली आहे। तर आता ह्याच्यापुढे त्यांना पोलीस कस्टडी संपलेले असून ते आता जेल अथॉरिटीजच्या ऑब्झर्वेशन खाली राहतील। कोणत्या जेलमध्ये आता या संदर्भात काय माहिती देतात? कोणत्या जेलमध्ये आम्हाला त्याबद्दल माहिती आम्हाला दिली जात नाही, पण जे आम्हाला अजूनपर्यंत माहिती मिळाली त्यानुसार त्यांना आधारवाडी जेलमध्ये नेलं पाहिजे, जे कोर्टाचं ज्युरिडिक्शन आहे त्याप्रमाणे त्यांना आधारवाडी जेलला नेलं पाहिजे असं आमचं मत आहे। बाकी ते युक्तिवाद काय झाला? युक्तिवाद म्हणजे कोर्टामध्ये तेच आम्ही त्यांना माहिती दिली की बाबा जे त्यांचं म्हणणं आहे की कॉन्स्पिरसी वगैरे, तर हे कॉन्स्पिरसीचा गुन्हा नाही आहे किंवा कॉन्स्पिरसीचा प्रकार नाही आहे। हे जे काय घडलेलं आहे ते सिनियर PIच्या केबिनमध्ये घडलेलं आहे आणि जे घडलेलं ते सर्व CCTV फुटेजमध्ये सर्वांसमोर समाविष्ट आहे आणि सर्वांना माहिती आहे। तर ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कॉन्स्पिरसीचा गुन्हा सिद्ध होत नाही आहे किंवा कॉन्स्पिरसीचा गुन्हा नाही आहे। कॉन्स्पिरसी फक्त बाकी सर्वांना अडकवण्यासाठी याच्यामध्ये केलं जातं आहे असं आमचं स्पष्ट मत होतं, ज्याला धरून कोर्टाने पोलीस कस्टडी त्यांची नामंजूर केली। ॲडव्होकेट निलेश पांडे, ॲडव्होकेट समीर बिस्फुते आणि ॲडव्होकेट राहुल भोसले आणि आमची ह्याच्यावरती आता ह्या क्षणी खूप कमेंट करणं योग्य ठरणार नाही, कारण की तपास त्यांचा चालू आहे पोलिसांचा। त्यांना तपासाची पूर्ण संधी मिळाली पाहिजे आणि कोर्टाने पण ह्या गोष्टीवरती कॉन्शियस दिलं की बाबा त्यांना 11 दिवस जे कस्टडी दिली गेलेली होती 11 दिवस त्यांना कस्टडीसाठी खूप झाले आणि पुढे आता कस्टडीची कुठल्या प्रकारची गरज भासत नाही आहे, तर त्याप्रमाणे त्यांची कस्टडी नामंजूर केली। हे आमचे माननीय आमदार साहेब आहेत गणपत गायकवाड, त्यांच्या वतीने आज आम्ही तिथे कोर्टात हजर झालेलो। ठीक आहे। 4 लोकांना कोर्टात सकाळी 9 वाजता हजर करण्यात आला होता आणि कोर्टाने पोलिसांची डिमांड असताना सुद्धा तपासाची प्रगती बघून त्यांना जेल कस्टडीचे आदेश केलेले आहे। तर काय युक्तिवाद झाला एकंदरीत? युक्तिवाद म्हणजे त्यांनी तपासादरम्यान कशाला त्यांना अधिक पोलीस कस्टडी पाहिजे त्यांनी ते सादर केलं कोर्टाला। आम्ही सांगितलं की जे काही तपास झाला आहे कस्टोडियल इन्व्हेस्टिगेशन तेवढा पुरेसा आहे, आता पुढच्या कस्टडीची गरज नाही आहे। किती आरोपी आहेत? 5 आरोपी अटक केलेले आहेत। आणि तुमचं पुढची प्रोसेस कशी असेल? आता पुढची प्रोसेस असं आहे का सध्या आम्हाला सगळे सर्टिफाईड कॉपीज घेऊ द्या, तोपर्यंत आम्ही काय सांगू नाही शकत। आपलं पूर्ण नाव?
उमर काजी आहे. हिंदी हमारे न्यूज़ चैनल को लाइक करो, सब्सक्राइब करो और बेल आइकॉन दबाना ना भूलें ताकि सबसे पहले खबरें पहुंचे आप तक।